नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर कैलाश फुलमाळी, इतिहास विभाग प्रमुख, रेणुका कॉलेज बेसा, आपलं या व्हिडिओ लेक्चर मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण प्राचीन भारतातील एका महत्वपूर्ण घटनेवर आज चर्चा करणार आहोत. ती घटना म्हणजे सिंधू संस्कृती. मित्रांनो, सिंधू संस्कृतीला प्राचीन भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. का? तसं बघितल्यास या सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीचं उत्खनन झाल्यानंतर त्याचा शोध लागला. तर या संस्कृतीचा शोध 1921 ते 1930 या दरम्यान लागला. मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर, या घटनेचं इतकं विशेष महत्व काय? तर मित्रांनो, महत्व याकरिता आहे की उत्खनन होण्यापूर्वी किंवा हडप्पा संस्कृतीचा किंवा सिंधू संस्कृतीचा शोध लागण्यापूर्वी भारताविषयी पाश्चिमात्य देशांशी अशी संकल्पना होती की भारताला कोणतीही संस्कृती नाही. भारतातील परिस्थिती ही जिसकी लाटी उसकी भैंस याप्रमाणे आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये ताकद आहे त्यांनी भारतात जावं आणि आपली शक्तीच्या भरोशावर तिथे राज करावं. परंतु सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यामुळे पाश्चिमात्याची तोंडे आपोआप बंद झाली. पाश्चिमात्याने तर आश्चर्याने तोंडात बोटे घातली. त्यांना जोरदार धक्का बसला की भारतामध्ये हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती सारखी भरभराटीला आलेली प्रगत सुसंस्कृत अशी संस्कृती 3500 वर्षापूर्वी होऊन गेली. सिंधू संस्कृतीचा कालखंड हा इसवी सन पूर्व 3500 ते 2000 असा साधारणतः मानला जातो. तर त्या काळामध्ये आपली इतकी प्रगत संस्कृती होती हे बघून आज आपल्याला अभिमान वाटतो. प्रत्येक भारतीय व्यक्तींना अभिमानाची बाब आहे. अभिमान वाटतो की आम्ही त्या काळातील जगातील इतर संस्कृतीपेक्षा कितीतरी पटीने पुढे होतो. आम्ही कितीतरी प्रगत होतो, विकसित होतो. आज जे विकसित देश आहे किंवा त्या काळातील सुमेरियन संस्कृती असो, रोमन संस्कृती असो, इजिप्शियन संस्कृती असो किंवा मेसोपोटेमिया संस्कृती असो, या सर्व संस्कृतीपेक्षा सर्वात जास्त भरभराटीला आलेली सुसंस्कृत आणि प्रगतशील अशी संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती होती. आणि म्हणूनच या संस्कृतीचा शोध लागल्यापासून आपलं कॉलर टाईट होते, आपली अभिमानाने मान उंचावला जाते आणि जे इंग्रज आपल्यावर राज्य करण्यासाठी जिसकी भैंस उसकी लाठी म्हणत होते त्यांची तोंडे आपापच बंद झाली. तर अशा या हडप्पा संस्कृतीची आजच्या आपण
या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करूया। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा। आवडल्यास लाईक बटनवर क्लिक करावे आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही कॉमेंट पण करू शकता। तर मित्रांनो, प्राचीन भारतातील महत्वपूर्ण अशी घटना म्हणजेच हडप्पा संस्कृती। तर या हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला, हडप्पा संस्कृतीची कोणकोणती वैशिष्ट्ये होती, हडप्पा संस्कृतीचा विस्तार कशा पद्धतीने झाला होता, कुठपर्यंत पोहोचला होता, याला हडप्पा संस्कृती म्हणायचं की सिंधू संस्कृती म्हणायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करूया। तर सिंधू संस्कृती ज्या वेळेला उत्खनन झालं त्यावेळेला मित्रांनो ती अशा प्रकारचं आपला अवशेष मिळाले। तर अशा प्रकारची अत्यंत सुरेख योजनाबद्ध आपल्याला इथे समोर दिसत असलेल्या चित्रावरून लक्षात येईल। तर असे अवशेष आपल्याला त्यावेळी मिळाले होते। तर 1921 ते 1930 दरम्यान जे भारतामध्ये बौद्ध स्तूपाचं उत्खनन सुरू होतं, त्यासोबतच रेल्वेचे रुई टाकण्याचं काम सुरू, त्या म्हणजे खोदकाम सुरू झालं आणि त्यामध्ये जमिनीच्या आतून ज्या काही वस्तू सापडत होत्या त्यावरून जमिनीच्या खाली काहीतरी विशेष दडलेलं आहे असं अनेक त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळेचे भारत सरकारचे पुराणवस्तू संशोधन खात्याचे अध्यक्ष सर्जन मार्शल त्यांना माहिती दिली आणि त्यांनी अत्यंत तत्परतेने याकडे लक्ष दिलं। राखालदास बॅनर्जी, दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली 1921 ते 1930 या दरम्यान येथे उत्खनन करण्यास सुरुवात करण्यात आली। या उत्खननामध्ये सिंध प्रांतातील लारखान्या जिल्ह्यात मोहनजोदडो आणि पंजाब प्रांतातील मांटगोमेरी जिल्ह्यात हडप्पा अशी ही दोन शहरे सापडली। प्रामुख्याने सिंधू आणि तिच्या उपनद्या म्हणजे सप्त सिंधूचा प्रदेश यांच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीचा विस्तार असल्याने सुरुवातीला या संस्कृतीला सिंधू संस्कृती किंवा सर्वप्रथम हडप्पाचं उत्खनन सुरू झाल्यामुळे त्याला हडप्पा संस्कृती असं नाव पडलं। परंतु पुढे हडप्पा, मोहनजोदडो, नाल, बलुचिस्तान, अमरी, चंदुदारो इत्यादी 40 ठिकाणी उत्खननास सुरुवात करण्यात आली आणि या सर्व ठिकाणी हडप्पा आणि मोहनजोदडो या ठिकाणी ज्या प्रकारच्या वस्तू सापडल्या तशाच प्रकारच्या वस्तू, तशाच प्रकारची शहरे, तशाच प्रकारची व्यवस्था असल्याचं इतर ठिकाणीही आढळून आलं। आपण तुम्हाला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला या संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती हे नाव दिलेलं होतं, कारण मोहनजोदडो आणि हडप्पा येथील उत्खननात
सारख्या वस्तू आढळल्या आणि हे क्षेत्र सिंधू आणि त्या उपनद्याच्या खोऱ्यात होते, म्हणून आपण या संस्कृतीला सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती असे म्हणतो. परंतु पुढे रोफड, रंगपूर, लोथल, कालीबंगन येथे सुद्धा हडप्पा मध्ये सापडलेल्या जशा वस्तू सापडल्या तशाच वस्तू सापडल्या. शिवाय आता रोपड, रंगपूर किंवा लोथल किंवा कालीबंगन हे क्षेत्र सप्तसिंधूच्या नद्याच्या खोऱ्याच्या बाहेर आहे. सिंधू नदी व तिच्या उपनद्या ज्या आहेत सप्तसिंधूच्या खोऱ्याच्या बाहेर आहे. म्हणून या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणणे म्हणजे संकुचित नाव देण्यासारखं होतं आणि म्हणून याला पुढे हडप्पा संस्कृती असे म्हटल्या जातात. आता आपण मित्रांनो बघूया या संस्कृतीचा विस्तार कुठपर्यंत झाला. तर ही संस्कृती बलुचिस्तान, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, नर्मदा नदीपासून खोरे तर कोकण भागापर्यंत याची आपल्याला उत्खननामध्ये पुरावा आहे. पंजाब मध्ये रोपड शहर असो, राजस्थान मधील कालीबंगन असो किंवा गुजरात मधील लोथल ही या काळातील अत्यंत महत्वाची केंद्र होती ही लक्षात घ्या. लोथलचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जहाजासाठी बांधलेली पक्क्या विटांची गोदी होती, एक बंदर होती. इथलं बांधकाम प्रचंड मजबूत होतं आणि हडप्पा संस्कृतीतील लोथल हे सर्वात मोठं बंदर असावं असं इतिहासकारांना येथील उत्खननावरून येथील सापडलेल्या वस्तूवरून जे आपल्याला आढळलं त्यावरून त्यांनी असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यांचं असं विद्वानांचं इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यासोबतच राजस्थान मधील कालीबंगन येथील उत्खननामध्येही दोन उंचवटे आढळलेले, दोन्हीच्या काळामध्ये किंचित अंतर आहे. आधीचे लोक लाल रंगाची मातीची पातळ भांडी वापरत. म्हणजे भांडी वापरते कशी, लाल रंगाच्या मातीपासून बनवलेली पातळ भांडी वापरली, ज्यावर काही आकृत्या कोरलेल्या होत्या. तिथे काही मौल्यवान दगड सापडले, भाजलेल्या मातीच्या बांगड्या इत्यादी सापडल्या आणि त्या वस्तू हडप्पामध्ये सापडलेल्या वस्तूची साधर्म तशाच प्रकारच्या होत्या. तर मित्रांनो आता आपण वळूया या सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये काय, का इतकं महत्व या हडप्पा संस्कृतीला किंवा सिंधू संस्कृतीला आहे. या हडप्पा संस्कृतीचे निर्माते साधारणतः इतिहासकार आणि विद्वान द्रविड लोक मानतात. तर या हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये सर्वात पहिलं वैशिष्ट्य बघूया मित्रांनो आपण, ते म्हणजे नगर रचना. सिंधू संस्कृतीची नगर रचना आजच्या आधुनिक नगराला लाजवेल यापेक्षाही उत्तम पद्धतीची होती. महामार्गाची आखणी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आली. येथील रस्ते पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असे आखलेले असून प्रत्येक रस्ते
येऊन काटकोनामध्ये छेदत होते. म्हणजे तुम्ही कोणत्याही लहान रस्त्याने जा, तो रस्ता तुम्हाला मुख्य रस्त्याला जाऊन मिळालेला काटकोन केलेला दिसून येतो. इतकी प्रगत नगररचना जगामध्ये यावेळी ज्या काही संस्कृत्या होऊन गेल्या, मग रोमन असो, इजिप्शियन असो, मेसोपोटेमिया असो, सुमेरिया असो, तिथे कुठेही आढळून आलेली नाही. नगरातील मुख्य महामार्ग हा 33 ते 34 फूट रुंद आहे. सापडला उत्खनामध्ये आपल्याला 33 ते 34 फूट रुंद. नगरातील सांडपाणी शहराच्या बाहेर काढण्यासाठी भूमिगत नालीची व्यवस्था दिसून आली. आज सुद्धा आपण इतकं प्रगत झालेलं असलो तरी सुद्धा कित्येक सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या आपल्याला खुल्या दिसतात. परंतु हडप्पा संस्कृतीतील सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या भूमिगत होते. शहरातील सांडपाणी नालीद्वारे बाहेरपर्यंत उत्तम रीतीने सोडलेले दिसून येते. रस्त्याच्या नालीची रुंदी 1 इंच व खोली 12 इंच होती. सर्व नाल्या ह्या पक्क्या विटांनी बांधलेल्या होत्या. नाल्यावर संपूर्ण झाकण म्हणजे बंद नाल्या होत्या. अशी उत्तम आरोग्यदायी सांडपाण्याची व्यवस्था तो आता सांगितल्याप्रमाणे तत्कालीन जगातील कोणत्याही संस्कृतीमध्ये कुठेही दिसून आली. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की आपण पूर्वी किती पुढारलेले होतो, किती प्रगत होतो, किती विकसित होतो. मित्रांनो, रस्त्यावर रात्रीच्या वेळी दिवाबत्तीची व्यवस्था होती. उत्खनामध्ये लालटेन सापडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिव्याबत्तीची सुद्धा व्यवस्था. तर नगर रचना हे सिंधू संस्कृतीचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. दुसरं वैशिष्ट्य बघू आपण, ते म्हणजे गृहरचना. आज आपण जे काही घराची बांधणी करतो त्यामध्ये आपण पाहायला कसं सुंदर दिसेल, सौंदर्यपूर्ण, या आपल्याला लक्षात येतं. परंतु हडप्पा संस्कृतीमध्ये सौंदर्यापेक्षा भक्कमपणा, मजबूतपणा, उपयुक्तता याकडे विशेष लक्ष दिले जात होते. घरांच्या भिंती, स्नानगृह हे पक्क्या विटा वापरून तयार केलेले होते. ज्या उत्खनामध्ये विटा सापडल्या त्या चौकोनी होत्या आणि उत्तम स्थितीमध्ये आढळून आल्या. बघा, इसवी सन पूर्व 3500 वर्षापूर्वी तयार झालेल्या विटा 1921 मध्ये जेव्हा सापडतो तेव्हा त्या उत्तम स्थितीमध्ये होत्या. यावरून आपल्या लक्षात येईल की किती उत्तम काम त्यावेळी आपलं होतं. घरे प्रशस्त होती. घरामध्ये अनेक खोल्या दिसून आल्या. प्रत्येक घराचं वैशिष्ट्य काय होतं मित्रांनो, तर प्रत्येक घराला अंगण होतच. आज आपल्याला वाढत्या लोकसंख्येमुळे घर मिळणं कठीण, आणि मिळालं त्याला अंगण कुठून? फ्लॅटमध्ये, फ्लॅट सिस्टम आली आहे. परंतु तिथे प्रत्येक घराला अंगण होतं आणि अंगणामध्ये बहुतेक विटांनी पक्क केलेलं होतं. जसं आपण आज गट्टू लावतो ना, तसं घर अंगणामध्ये पक्क्या विटा लावून ते विटांनी मजबूत केलं.
स्वयंपाकघर घराच्या म्हणजे घरामध्ये एका बाजूला असायचं. आधी आपण तशी रचना करतो. बहुधा घरे दुमजली आढळली. दुसऱ्या मजल्यावरही स्नानगृह दिसून आलं मित्रांनो. येथील गृहरचनेचं वैशिष्ट्य काय होतं तर प्रत्येक घरामध्ये विहीर होतीच. घरातील प्रवेशद्वार हे हम रस्त्याच्या बाजूला न ठेवता बोळींच्या तोंडाशी ठेवण्यात होतं. त्या उद्देश काय होता तर रस्त्यावरील धूळ आत येऊ नये, म्हणजे आरोग्याची उत्तम काळजी घेतल्या जाते. जे फ्रंटचं प्रवेशद्वार होतं ते अतिशय उंच होतं. आपण जुने वाडे बघतो, हत्तीवर बसलेला माणूस सुद्धा सहजपणे आत जाऊ शकत होता. प्रत्येक घरामध्ये विहीर होतीच आणि स्नानगृहाला लागूनच शौचालय सुद्धा दिसून आलं. म्हणजे इतकी व्यवस्थित गृहरचना हडप्पा संस्कृतीची आपल्याला दिसली. नगर रचनेमध्ये आपण बघितलं तर नगराची तटबंदी केलेली होती पक्क्या विटांनी. नगराचं मुख्य द्वार लाकडी असून ते बंद करत होतं, म्हणजे बाहेरून येणाऱ्या शत्रूपासून किंवा पुरापासून किंवा एखाद्या जे क्रूर जनावर आहेत त्यापासून संरक्षण नगराला देत असत. म्हणजे आपण जे नगरात बघितलं तर इकडे गृहामध्ये सुद्धा आपण बघतो, गृहरचनेमध्ये सुद्धा घरातील आरोग्याची आणि घर कसं उत्तम असायला पाहिजे याचं संपूर्ण आपल्याला इथे वैशिष्ट्यपूर्ण गृहरचना आपल्याला हडप्पा संस्कृतीची दिसून येते. त्यानंतरचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महास्नानगृह. उत्खननामध्ये एक महास्नानगृह सापडलं. या स्नानगृहाची लांबी 120 व रुंदी 108 आहे. मध्यभागी 39 फूट लांब व 23 फूट रुंद आणि 8 फूट खोल असा पोहण्याचा तलाव सापडला. या तलावामध्ये उतरण्याकरिता आजच्या प्रमाणे पायऱ्या दिसून आल्या. तलावामध्ये स्वच्छ पाणी सोडण्याचं आणि खराब पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था होती. तलावाच्या शेजारी एक विहीर होती आणि याच विहिरीतून स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो. तलावाच्या चारही बाजूला लहान लहान खोल्या होत्या. इतिहासकारांच्या मते त्या खोल्या कदाचित कपडे बदलण्याकरिता असाव्या किंवा पूजा अर्चा करण्यासाठी त्याचा उपयोग होत असावा असा अंदाज इतिहासकारांनी व्यक्त केलेला आहे. स्नानगृहाच्या शेजारी 40 फूट लहान प्रशस्त सभागृह सापडलं. म्हणजे इथे मोठमोठे कार्यक्रम या सभागृहामध्ये होत असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. यानंतर मित्रांनो आपण महत्वाचं वैशिष्ट्य बघू ते म्हणजे हडप्पा संस्कृती लोकांचं धार्मिक जीवन कसं. तर हडप्पा संस्कृतीमध्ये मातृदेवतेची पूजा आदिमाता व भूमातेच्या स्वरूपात केली जात होती असे दिसणार. कशावरून तर तिथे उत्खनामध्ये आपल्याला काही मातृदेवतेच्या
मूर्त्या सापडल्या. त्यासोबतच हडप्पा संस्कृतीमध्ये भगवान शिवाला विशेष महत्व होतं असं दिसून आलं. ज्याला उत्खनन झालं त्या उत्खनामध्ये पुरुष देवतांच्या अनेक प्रतिमा सापडल्या. त्यामध्ये 2 शिंग असलेल्या व डोक्यावर टोक असलेलं पुरुषांच्या प्रतिमा सापडल्या. इतिहासकारांच्या मते उत्खनामध्ये ज्या प्रतिमा सापडल्या त्या पशुपतीच्या स्वरूपात होत्या. म्हणजेच इतिहासकारांनी असा कयास लावला की भगवान शिवांची पशुपतीच्या स्वरूपामध्ये तिथे पूजा केली जात असावी. म्हणजे प्रतिमा कशी होती तर एक व्यक्ती, त्याला शिंग असलेला, डोक्यावर टोक असलेला आणि त्याच्या आजूबाजूला पशु दिसून आले. त्यावरून ती पशुपतीची पूजक असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच एक शिंग असलेल्या प्राण्यांची प्रतिमा सुद्धा आढळल्या. त्यामध्ये वराह, गेंडा, वाघ, हत्ती, रेडा इत्यादी प्रतिमा आढळल्या. त्यावरून त्यांची देवता म्हणून उपासना केली जात असावी असा आपल्याला एक अंदाज बांधता येतो. त्यासोबतच वृक्ष, अग्नी, जल यांना सुद्धा देवता मानून त्यांचं पूजन केले जात असावे असे सुद्धा उत्खनावरून आपल्याला म्हणता येईल. त्यासोबतच आजच्या प्रमाणे पिंपळ, वड इत्यादी वृक्षांची पूजा सुद्धा तिथे होत होती. कारण वृक्षांच्या आपल्याला प्रतिमा आढळल्या, पिंपळाच्या झाडाच्या किंवा वडाच्या झाडाच्या या उत्खनामध्ये सापडल्या. त्यासोबतच निसर्गातील वीज, वारा यांचेही तिथे पूजन होत असावे असं उत्खनातील सापडलेल्या वस्तूवरून, प्रतिमेवरून इतिहासकारांनी आपले मत व्यक्त केले आहे. एकंदरीत आपल्याला दिसून येते की येथे मातृदेवतेची पूजा केली जात होती. येथे भगवान शिव एक त्याप्रमाणे लिंग पूजा सुद्धा केली जात होती. निसर्ग पूजा सुद्धा आपल्याला दिसून येते. यानंतर मित्रांनो, आपण हडप्पा संस्कृतीतील सामाजिक जीवन कसं होतं यावर चर्चा करू. तर सामाजिक जीवनामध्ये या ठिकाणी मातृसत्ता कुटुंब व्यवस्था असलेली दिसून आली. येथील लोकांची आपण जर वेशभूषा बघितली तर येथील लोक सुती शिवलेले कपडे वापरीत असावे असा अंदाज आपला व्यक्त करता येतो. कारण उत्खनामध्ये तशा वस्तू सापडले, तसे कपडे सापडले. तर येथील पुरुष जे तिथं सापडलं पुरुषाचं, त्यावरून पुरुष हे डाव्या खांद्यावर शाल घेत होते, तर कमरेच्या खाली आजच्या प्रमाणे आधुनिक धोत्रासारखं वस्त्र परिधान केलेलं दिसून आलं. तर स्त्रिया कमरेपासून गुडघ्यापर्यंत घागरा घालीत होत्या आणि वरती ओढणीसारखे आजच्या प्रमाणे ओढणी वापरल्या जाते तशीच ओढणी घेत होत्या. तसेच आपण यांची केशभूषा बघितली तर
हडप्पा संस्कृतीतील पुरुष हे स्त्रियाप्रमाणेच केश लांब लांब वाढवायचे, स्त्रियाप्रमाणेच मला त्याचा भांग केस रचना करायचे आणि दाढी ही आखूड ठेवायची, फ्रेंच कट. कल्ले लांब लांब ठेवायचे इथपर्यंत, मात्र मिशा काढून टाकायचे. म्हणजे मिशा काढायच्या, कल्ले ठेवायचे आणि आखूड दाढी ठेवायचे आणि केस लांब लांब ठेवून चापून चोपून त्याची केस रचना करायची. स्त्रिया सुद्धा केस विंचरून डोक्यावर बुचंड्यासारखं इथे बांधण्याची त्यांची पद्धत होती, असं चित्र आढळून आलं. स्त्रिया केसांना आकडे लावित होते, आकडे सापडले उत्खनामध्ये. यानंतर मित्रांनो, आपण सामाजिक व्यवस्थेमध्ये कोणकोणते अलंकार वापरत होत्या स्त्रिया, स्त्री पुरुष दोघेही अलंकार वापरत होते, तरी कोणकोणते वापरत होते त्याचं सुद्धा उत्खनामध्ये जे सापडलं आपण त्यावर चर्चा करू. तर तिथे आपल्याला कंटा, बाजूबंद, कर्णफुले, कंबरपट्टे, अंगठ्या इत्यादी वस्तू स्त्री आणि पुरुष दोघेही वापरत असलेले दिसून आले. त्यासोबतच सोने, चांदी, हस्तिदंत, मणी, शिंपले इत्यादी पासूनही बनवलेले अलंकार वापरलेले दिसून आले. सौंदर्य प्रसारणाकरिता तिथे एक पेटी सापडली, त्या पेटीमध्ये आरसा फणी सुद्धा दिसून आली. म्हणजे हडप्पा संस्कृतीतील लोक आरसा फणीचा वापर करीत होते असं सुद्धा आपल्याला दिसून येते. तर या लोकांची मनोरंजनाची साधने कोणती होती ते सुद्धा आपण बघू. तर करमणुकीसाठी नृत्य, संगीत याला फार महत्व होतं. म्हणजे नृत्य करीत असलेल्या आपल्याला काही प्रतिमा सापडल्या, वाद्य वाद्यित असलेले सुद्धा काही प्रतिमा भेटल्या, त्यावरून त्याला संगीताची या काळामध्ये लोकांना आवड होती असं दिसून येते. तिथे फासे खेळणे, शिकार, कोंबड्या किंवा बैल यांची झुंड, त्यासोबतच मच्छीमारी इत्यादी खेळ मनोरंजनाकरिता खेळले जात असावे असं इतिहासकारांचे म्हणणं आहे. कारण उत्खनामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या तिथे वस्तू सापडल्या. त्यासोबतच आता आपण बघू मित्रांनो, तिथे अंत्यसंस्काराच्या पद्धती कशा होत्या. तर हडप्पा संस्कृतीमध्ये प्रामुख्याने 3 प्रकारच्या पद्धती दिसून आल्या. तिथे मृतांना त्यांच्या वस्तूसह जमिनीत पुरवलेलं आढळून आलं. तर काही ठिकाणी असं दिसून आलं की प्रेत हे प्राण्यांना खावयास देऊन नंतर त्याच्या अस्थी एखाद्या मडक्यात ठेवायच्या व ते मडक्यात जमीन पुरून ठेवायचे, अशी सुद्धा पद्धत दिसून आली. त्यानंतरची पद्धत दिसून आली ती म्हणजे आजच्या आधुनिक आपण जे हिंदू धर्मामध्ये वापरतो त्याप्रमाणे मृतदेह जाळून त्याच्या अस्थी किंवा राख जमिनीत पुरायची किंवा नदीच्या पात्रात विसर्जित करायची. तर अशा प्रकारच्या अंत्यसंस्काराच्या पद्धती सुद्धा हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून आल्या. तर एकत्रित आपण आतापर्यंत जी वैशिष्ट्ये बघितली त्यावरून आपल्याला हे लक्षात आलं की हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती अत्यंत भरभराटीला आलेली, सुसंस्कृत, प्रगतीशील अशी संस्कृती होती. मग इतकी प्रगत झालेली संस्कृती अचानक दडप किंवा नष्ट का झाली? या संस्कृतीच्या ऱ्हासाची किंवा नाशाची, पतनाची कारणे काय होती? याचा जर आपण अंदाज घेतला तर याविषयी इतिहासकारांनी, विचारवंतांनी अनेक विचार प्रवाह किंवा मतभेद पुढे आलेला आपल्याला दिसून येते. त्यामध्ये कोणकोणते विचार प्रवाह होते त्याचा आपण आढावा घेऊया. तर यामध्ये सर जॉन मार्शल आणि प्राध्यापक रामदास देशमुख
यांच्या मते आर्यांच्या आक्रमणामुळे सिंधू खोऱ्यातील संस्कृतीचा विनाश झाला. तर यांच्या म्हणण्यानुसार आर्यांनी आक्रमण केलं, त्यामुळे अनेक या द्रविड लोकांना, त्या हडप्पा संस्कृती लोकांना गुलाम बनवण्यात आलं. अनेक लोक पराजित झाल्यामुळे नंतर या आक्रमणामध्ये त्यांनी आपला प्रदेश सोडून इतरत्र ते स्थायिक झाले आणि त्यामुळे या संस्कृतीचा विनाश झाला असं यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच डॉक्टर बकनर आणि डॉक्टर मिराशी यांच्या मते सिंधू नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे येथील नागरिक प्रचंड संख्येने मृत्युमुखी पडले आणि उर्वरित लोकांनी स्थलांतर. तर सप्त सिंधूच्या प्रदेशामध्ये मोठ्या संख्येने येथील लोक राहत असल्यामुळे नदीला वारंवार पूर आला आणि त्या पुरामध्ये मोठं अतोनात नुकसान झालं. आपण आधी बघतो की अतोनात नुकसान होते, कधीनं भरून निघणारी हानी होते आणि त्यामुळेच जे लोक जिवंत राहिले त्यांनी नंतर तिथून स्थलांतर केलं आणि त्यामुळे या संस्कृतीचा ऱ्हास किंवा पतन झालेलं असं यांचं डॉक्टर बकनर आणि मिराशी यांचं मत आहे. त्यासोबतच काही विद्वानांच्या मते भूकंपामुळे सिंधूच्या तळ्यामध्ये पाणी येऊन ते मागे सरकू लागल्यामुळे मोहनजोदडो सारख्या शहराला मोठा धोका निर्माण झाला, त्यामुळे हे शहर रिकामे करावे लागले. तर आपण बघतो की जे भौगोलिक बदल होतात, भौगोलिक जे काही गुणधर्मामुळे भूकंप होतो आणि भूकंपामुळे अनेक शहरच्या शहर जमिनीमध्ये गडप होतात किंवा वारंवार छोटे मोठे भूकंप येत असल्यामुळे धोका निर्माण होतो आणि धोका निर्माण झाल्यामुळे अनेक लोक तिथून स्थलांतर करतात, आपली शहर रिकामे करतात. तर असं सुद्धा इथे झालं असावं आणि त्यामुळे इतकी प्रगत संस्कृती नष्ट किंवा ह्रास झाली असावी असं या विद्वानांचं म्हणणं आहे. त्यासोबतच हवामानाच्या बदलामुळे राजस्थान मधील कालीबंगन सारखं शहर उजाड झाले, ते गाळाने भरून गेल्याने तसेच लोथलचं महत्व कमी झालं असं काही इतिहासकारांचं व विद्वानांचं म्हणणं आहे की जे एके काळामध्ये आपण बघतो की राजस्थान मधलं कालीबंगन हे भराभराटीला आलेलं शहर होतं, ते हवामानाच्या बदलामुळे ते उजाड झालं, ओसाड झालं आणि आज आपल्याला सगळे वाळवंट दिसते. तर लोथलचं आपण बघतो गुजरातमध्ये लोथलचं बंदर जे हडप्पा संस्कृतीतील महत्वपूर्ण बंदर होतं, तिथे पाणी भरल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गाळ आल्यामुळे, तर गाळामुळे गाळ तिकडे असल्यामुळे त्या बंदराचं महत्व कमी झालं आणि तिथून लोकांनी स्थलांतर केलं आणि म्हणून आपल्याला या संस्कृतीचा विनाश झाल्याचं दिसून येतं. त्यानंतरचं एक कारण सांगायला जातं ते म्हणजे सिंधूच्या प्रदेशामध्ये पुढे पावसाचं प्रमाण कमी कमी होत गेल्याने नापपिकी निर्माण झाली, त्यामुळे संपूर्ण प्रदेश ओझा. तर आपण आजही बघतो की पावसाचं प्रमाण कमी झालं, नापपिकी आली तर तो प्रदेश सोडून लोक स्थलांतर करतात आणि त्यामुळे पूर्वी ज्या प्रदेशाला फार महत्व होतं त्या प्रदेशाचं महत्व कमी होते किंवा ते नष्टप्राय होते, असं आपल्याला यापूर्वी सुद्धा अनेक उदाहरणावरून दिसून आलेलं आहे. तर या सिंधू संस्कृतीचं सुद्धा या कारणामुळे पतन झालं असावं असं विद्वानांनी आपापले मत व्यक्त केले आहे. तर मित्रांनो, एकंदरीत या सर्व कारणांमुळे भरभराटीला आलेली प्रगतशील अशी संस्कृती नष्ट झाल्याचे आपल्याला दिसून येते. सिंधू संस्कृतीमध्ये आपल्या उत्खननामध्ये अशा मूर्त्या सापडल्या, अशा वस्तू सापडल्या, अशा प्रकारे आपल्याला आखणी दिसून शहराची तिथं
आपल्याला काही पायऱ्या दिसते उतरण्याकरिता. म्हणजे एक आपण जर उदाहरण बघितलं तर आपल्याला आजही त्या बघताना दिसून येते की कशा प्रकारे मजबूत विटांनी बांधकाम केलेलं आहे. तर आपण जे आज या हडप्पा संस्कृतीविषयी किंवा सिंधू संस्कृती बघितलं त्याचं ओव्हरऑल आपण जसं मूल्यमापन केलं तर आपल्याला काय दिसून येतं मित्रांनो, याचं कन्क्लुजन शेवटी आपण सारांशमध्ये काय म्हणू शकतो थोडक्यात, तर हडप्पा संस्कृती ही एक सुसभ्य प्रगतीशील अशी नागरी सभ्यता होती, शहरी सभ्यता होती. सुती वस्त्रांची निर्मिती ही भारतात झाली. म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये हेच खऱ्या अर्थाने सुती वस्त्रांच्या निर्मितीचं केंद्र असावं किंवा सुती कपड्यांचा उदय हा भारतात झालेला आपल्याला दिसून येतो आणि मोठ्या प्रमाणे निर्यात व्यापार इथे होत होता. पितळ व तांबे यांच्या मिश्रणातून कांस्य नावाची नवीन धातू हडप्पा वासियांनी निर्माण केल्याचं तंत्रज्ञान आपल्याला त्यांना आत्मसात होतं असं सुद्धा दिसून येतं. ही संस्कृती फक्त कृषी प्रधान न राहता व्यापाराने सुद्धा भरभराटीला आलेली सुपन्न सुसंस्कृत सुदृढ अशी संस्कृती होती असं सुद्धा दिसून. प्राचीन जगामध्ये कुठेही न आढळून येणार, कुठे न दिसणारी अशी योजनाबद्ध नगररचना आपण बघितलं वैशिष्ट्यामध्ये की कशा प्रकारे नगररचना, सांडपाणी वाहून नेण्याची उत्कृष्ट व्यवस्था, महास्नानगृह हे वैशिष्ट्य पूर्ण आपल्याला या सिंधू संस्कृतीमध्ये दिसून आले. सिंधू संस्कृतीकालीन धार्मिक व सांस्कृतिक प्रथा परंपरा आजही आपल्याला टिकून असलेल्या दिसून येतात. वडाची पूजा, पिंपळाची पूजा, नागपूजा, लिंगाची पूजा, भगवान शिवाची पूजा आजही आपण करत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच जगातील इतर प्राचीन संस्कृत्या ज्या आहेत त्या कशा मृत संस्कृती, मेलेल्या संस्कृती, परंतु सिंधू संस्कृती ही अजरामर अशी जिवंत संस्कृती होती, जिवंत सभ्यता आहे असं म्हटल्यास चूक ठरणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण या प्राचीन भारतातील महत्वपूर्ण अशा प्रकरणावर चर्चा केली. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, बघितल्यानंतर लाईक करावं, वाटल्यास कॉमेंट करा. BA फर्स्ट सेमच्या विद्यार्थ्यांकरिता तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हे व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण उपयुक्त असे सिद्ध होईल असे मला वाटते. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.